गेल्या काही दिवसा अगोदर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करावा, घराबाहेर कमीत कमी फिरावं असं आवाहन करण्यात आलं होतं, ज्यामुळे नागरिकांना पेट्रोल डिझेल वाढेल का किंवा त्याची टंचाई येईल का अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली होती। मात्र तीच भीती आता सत्य झाल्याचं चित्र पाहायला मिळते। आज सकाळपासून पेट्रोल आणि डिझेल मध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे। पेट्रोल आणि डिझेल मध्ये 3 रुपयांनी दरवाढ झालेली आहे, ज्यामुळे आता सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कत्री बसण्याची शक्यता आहे। आणि आता याच ठिकाणी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामान्य नागरिक मोठ्या अडचणीत आल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। आपण आज अमरावती शहरामध्ये आहोत आणि ऑटो चालकांना यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसतानाचं चित्र आहे। काय नाव बघा आपलं? गजानन। काय सांगाल, पेट्रोल डिझेल मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, यामुळे काय व्यवसायावर आपला खूप परिणाम झालेला आहे सर। एवढा परिणाम झाला की सवारी आपण जिथं 50 रुपये मागवा तिथं 20 रुपये म्हणते, आणि नेणं आणणं आणि नेणं या दोन्ही गोष्टी अशा झालेल्या आहेत की परवडणार नाही आहेत। आणि आता इव्हन गॅस आपला आहे, पेट्रोल हे आहे, गाडी आहे, या गाडीला किस्त भरावं लागते। काय करणार आम्ही सांगा? किती वर्षापासून व्यवसाय करता? 30-35 वर्ष व्यवसाय करत आहे। मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल मध्ये वाढ झालेली आहे। काय रुपये आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव आहेत? कमीत कमी 7-8 पट झालेले आहेत भाव। त्या पिरियड मध्ये 50 रुपये 60 रुपये यांनी भेटत होतं। आज आता तर बिलकुल 105 आणि 107 10 होऊन राहिले, काही पुरत नाहीये। कशा पद्धतीने आता व्यवसायावर फरक पडेल आपल्याला? फरक भरपूर पडत नाही सर, काही परवडत नाही सध्या। निव्वळ असं समजा की खाण्याच्या पिण्याच्या सर्व याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे, काही ठीक नाही। नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर पेट्रोल मध्ये 3 रुपयांनी दरवाढ करण्यात आलेली आहे। आता आज सकाळपासूनचा जर पेट्रोलचे दरवाढ बघितलं तर 108 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा भाव जो आहे आजचा वाढलेला आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। आपण सध्या अमरावती शहरातील पेट्रोल पंपावर आहोत आणि सामान्य नागरिकांच्या या दरम्यान प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। काय नाव? विलास जाईल। पेट्रोल डिझेल मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, यामुळे सामान्य नागरिकांना काही त्रास सहन करावा लागतो? खूप त्रास, भयंकर त्रास सहन करावा लागतो। काय रुपये पेट्रोल आहे आज? काय भाव आहे? डायरेक्ट रात्री 3 रुपये 14 पैशांनी भाव वाढले। असं वाटतं की रोजचे 2-2, 3-3 रुपये वाढवणारच। काय सांगाल, नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की नागरिकांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करावा आणि बाहेर सुद्धा कमी फिरण्यात यावं। त्यांना स्वतः सर्व स्टाफ त्यांचे जे आहेत गाड्या घेऊन फिरणे हे त्यांना व्यवस्थित वाटतं। सामान्य नागरिकाला किती त्रास होतो याची काहीच जाणीव त्यांना नाहीये। काय संदेश द्याल आपण सरकारला संदेश म्हणजे लोकांना त्रास झाला नाही पाहिजे। सामान्य नागरिक जे आहेत, ज्यांनी वोटिंग केलं हे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, एवढंच फक्त मागणं आहे। सामान्य नागरिकांच्या जीवनावर काही फरक पडणार आहे का यामुळे? भरपूर फरक पडणार आहे सामान्य नागरिक, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा याच्यावर इम्पॅक्ट पडणार आहे। थँक्यू। नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांच्या खिशाला आता कत्री लागत आहेत आणि सकाळपासून नागरिक या ठिकाणी दाखल झाले तेव्हा सर्वांना कळलेलं की 3 रुपयांनी पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, ज्यामुळे आता नागरिकांच्या जीवनावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्यास सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित काळे, पात्रा LS मराठी, अमरावती।